मित्रांनो, आपण फॉरेक्सला ट्रेडिंग करतो, पण आपल्याला कळत नाही की आपल्या अकाउंटला आपण किती लॉट साईज वापरावा. तर त्यासाठी आपल्याकडे एक मस्त त्यासाठी उपाय आहे. आपण आपल्या क्रोम किंवा सफारीवरती जाऊन तिथं फॉरेक्स लॉट साईज कॅल्क्युलेटर टाकायचा. इथं खाली स्क्रोल डाऊन करून शोअरशॉट FX हा एक वेबसाईट आहे, त्यावरती गेलो आपण, त्याला क्लिक केलं. मग त्यानंतर तो लॉग इन होतोय, म्हणजे प्रोसीड होतोय. सो त्यानंतर आपण USD बेस करन्सी सिलेक्ट करायची. करन्सी पेअर आपण जास्त करून गोल्डला ट्रेडिंग करतो. सो XAU USD आपण घेतला. समजा तुम्ही फॉरेक्सला ट्रेडिंग करताय, ठीक आहे. तुम्ही फंडेड अकाउंटला ट्रेडिंग करताय. तर फंडेड अकाउंटसाठी कसं असतं, ते $5,000 पासून तुमचं फंडेड अकाउंट चालू होतं, ठीक आहे. तुम्ही समजा $5,000चं फंडेड अकाउंट घेतला, त्यावर तुम्ही रिस्क ठेवला. कसं आहे, आपला डेली ड्रॉडाऊन असतो 3%, मॅक्झिमम ड्रॉडाऊन असतो 5%. तुम्ही म्हणतो 2%, मी रिस्क घेतला आणि स्टॉप लॉस मी म्हणलो समजा मी गोल्डला 2375ला मी बाय केला आहे, ठीक आहे. आणि 2370 माझं स्टॉप लॉस आहे. कदाचित एवढं मोठं नसतो, पण 2300 समजा आपण 2 किंवा 3 पिप्स घेतले. चला समजा 3 पिप्स जर आपण घेतले आणि ते कॅल्क्युलेट दाबला, तर आपल्याला ॲव्हरेज तो दाखवते की मी 3.33 लॉट वापरू शकतो. म्हणजे 3 लॉट 0.30 मी वापरू शकतो. तर इथं 100 मनी हा किती तुमचं मार्जिन दाखवतो, तुम्हाला हा मार्जिन लागेल. तर हा डिफर करतो फ्रॉम लॉट साईज. बट माझं म्हणणं हे की तुमचा जो अकाउंट असेल त्यावरती जेवढं तुम्ही रिस्क ॲपेटेट घेऊ शकता तेवढं इथं रिस्क पर्सेंटेज टाका. मी इथं 2% टाकलेलं आहे. स्टॉप लॉस तुम्ही टाकू शकता. इथं पिप्समध्ये किती स्टॉप लॉस, इथं मी गोल्ड चूज केलं आहे. तुम्ही अन्य कुठली पण करन्सी चूज करू शकता. ओके. इथं लॉट साईज फक्त मी अकाउंट समजा मी $5,000वरून $50,000 करून जर कॅल्क्युलेट केलं, तर मला सेम हा $33 लॉट्स मी वापरू शकतो. तर हे तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल तर ह्या वेबसाईटला येऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद.